नमस्कार. बोर्डाची परीक्षा जवळ आली की टेन्शन येतच, नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण अशा 5 जबरदस्त स्ट्रॅटेजी बघणार आहोत, ज्याने फक्त टेन्शन कमी होणार नाही, तर परीक्षेत टॉप करायलाही नक्की मदत होईल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हो, मला माहिती आहे. अभ्यास तर डोंगरा एवढा आणि वेळ अगदी थोडा. प्रेशर तर येणारच आहे, पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. कारण आज आपण मिळून या डोंगरावर चढाई करणार आहोत आणि तीही अगदी स्मार्ट पद्धतीने. मग तयार आहात? चला तर अजिबात वेळ न घालवता थेट आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त खूप मेहनत करून यश मिळतंच असं नाही. त्यासाठी एक योग्य दिशा लागते आणि हीच दिशा देण्याचं काम करतो आपला स्वतःचा स्टडी ब्लूप्रिंट. चला पाहूया हा कसा बनवायचा. हा ब्लूप्रिंट बनवणं अगदी सोपं आहे. फक्त या 4 पायऱ्या लक्षात ठेवायच्या. 1. आठवड्यासाठी छोटी छोटी ध्येय ठरवायची. 2. प्रत्येक विषयासाठी दिवस ठरवून घ्यायचा. 3. अभ्यास करताना छोटे ब्रेक नक्की घ्यायचे. आणि 4. वीकेंड्स फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी ठेवायचे. करून बघा, आत्मविश्वास कसा दुप्पट होतो ते. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे. ही आहे स्मार्ट वर्क करण्याची पद्धत. म्हणजे काय तर सगळा अभ्यास करत बसण्यापेक्षा जे टॉपिक्स जास्त मार्कांना येतात त्यांच्यावर आधी फोकस करायचा. हे अगदी खरं आहे, प्रत्येक चॅप्टरला सारखं वेटेज नसतं. त्यामुळे हुशारी आतच आहे की मार्कांच्या वेटेजप्रमाणे अभ्यासाला प्राधान्य द्यायचं. कमी वेळेत जास्त गुण मिळवण्यासाठी हाच फॉर्म्युला वापरायला हवा. आता जरा हे बघा, किती इंटरेस्टिंग आहे. विज्ञानाचे फक्त हे 3 धडे जरी पक्के केले तरी एकूण 29 मार्क्स हातात येतात. विचार करा, ह्यालाच म्हणतात स्मार्ट स्टडी. बरं, आता एक मोठा प्रश्न असतो की बाजारात तर हजारो पुस्तकं आहेत, मग सुरुवात नक्की कुठून करायची? याच प्रश्नाचं उत्तर आहे आपली तिसरी स्ट्रॅटेजी. ती सांगते की पाया पक्का करायला हवा, आणि तोही फक्त एका महत्त्वाच्या रिसोर्सने. हे वाक्य अगदी लक्षात कोरून ठेवण्यासारखं आहे. बोर्ड कोणतंही असो, CBSE असो किंवा स्टेट बोर्ड, NCERTची पुस्तकं हाच आपला पाया आहे. बहुतेक प्रश्न थेट यातूनच विचारले जातात. म्हणून सगळ्यात आधी हे वाचायचं आणि मगच बाकीच्या पुस्तकांना हात लावायचा. 1 मिनिट. जर या स्ट्रॅटेजीज आत्तापर्यंत उपयोगी वाटल्या असतील तर एक काम नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून खूप जबरदस्त टिप्स येणार आहेत. चला तर मग, आता वेळ झाली आहे आपल्या चौथ्या स्ट्रॅटेजीची, आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे. कारण यात आपण काय वाचायचं यावर नाही, तर कसं वाचायचं यावर बोलणार आहोत, जे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. इथे बघा, हार्ड स्टडी आणि स्मार्ट स्टडीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. हार्ड स्टडी म्हणजे फक्त घोकंपट्टी करत राहणं, पण स्मार्ट स्टडी म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल सारख्या टेक्निक्स वापरणं. प्रत्येक धड्याला सारखा वेळ देण्याऐवजी मार्कांच्या वेटेजप्रमाणे वेळेचं नियोजन करणं. फरक तर पडणारच. आणि अशीच एक जबरदस्त टेक्निक आहे फाइनमेंट टेक्निक. याचा नियम अगदी सरळ आहे. जर एखादी गोष्ट सोप्या भाषेत दुसऱ्याला समजावून सांगता आली तरच ती आपल्याला खऱ्या अर्थाने समजली आहे, नाहीतर समजायचं की कुठेतरी गडबड आहे. आणि ही टेक्निक वापरायला पण एकदम सोपी आहे. बघा, फक्त 4 स्टेप्स. 1. कोणताही एक कॉन्सेप्ट निवडा. 2. तो कोणाला तरी शिकवल्यासारखं समजावून सांगा. आणि 3. जिथे आपण अडखळतो तीच आपली कच्ची लिंक आहे हे ओळखा. आणि 4. परत पुस्तकात जाऊन ती लिंक पक्की करा. बघा, कॉन्सेप्ट कसा डोक्यात फिट बसतो ते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या, पण माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीकडे. बघा, अभ्यास तर सगळेच करतात, पण खरा फरक पडतो तो शरीर आणि मनाच्या तयारीने. कारण हीच तर यशाची खरी गुरुकिल्ली आहे, नाही का? हे नेहमी लक्षात ठेवायचं, एक शांत मन आणि निरोगी शरीरच परीक्षेच्या वेळी सर्वोत्तम कामगिरी करू शकतं. म्हणून कमीत कमी 7-8 तासांची झोप, वेळेवर पौष्टिक जेवण, भरपूर पाणी आणि अभ्यासाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक्स, हे सगळं खूप गरजेचं आहे. आणि हो, रात्रीचं जागरण तर अजिबात नको. चला तर मग पटकन एक रॅपिड फायर रिकॅप घेऊया का? या 5 गेम चेंजिंग स्ट्रॅटेजीज पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. तर ही आहे आपली 5 पॉइंट सक्सेस स्ट्रॅटेजी. 1. स्वतःचा स्टडी ब्लूप्रिंट बनवणं. 2. हाय इम्पॅक्ट टॉपिक्सवर लक्ष केंद्रित करणं. 3. NCERT पुस्तकांवर कमांड मिळवणं. 4. स्मार्ट स्टडी हॅक्स वापरणं. आणि 5. आपल्या मेंदू आणि शरीराला ऊर्जा देणं. आता एक प्रश्न, यापैकी कोणती स्ट्रॅटेजी वापरायला लगेच सुरुवात करावीशी वाटते? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि हो, जर या विश्लेषणाने थोडी जरी मदत केली असेल तर आपलं प्रेम नक्की दाखवा. याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यश नक्की जय मिळणार. हिंद, जय महाराष्ट्र.